करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील कचरा म्हसोबा माळ परिसरात टाकला जातो। मात्र या ठिकाणच्या कचरा डेपोला अनेकदा आग लागते। या डेपोला लागून म्हसोबा माळ झोपडपट्टी वसाहत आहे। मात्र आगीमुळे उठणाऱ्या धुरामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे हा कचरा डेपो अन्यत्र हलवावा, या ठिकाणी असलेल्या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी आदी मागण्यांसाठी दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे आणि श्री महालक्ष्मी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने यांनी या कचऱ्यातच बेमुदत धरणं आंदोलन सुरू केले। तालुका करवीर येथील गांधीनगर हद्दीमध्ये असणाऱ्या कचरा डेपो संदर्भात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिलेले आहेत। आजपासून आम्ही धरणे आंदोलन कचरा डेपोवरती सुरू केलेले आहे। प्रशासनाने जर गांभीर्याने यात जर लक्ष घातलं नाही तर इथून पुढचं आंदोलन आमचं तीव्र पद्धतीचं असेल। म्हसोबा माळ झोपडपट्टी येथे 40-45 वर्ष झालं कचरा पडत आहे। रोज कचरा तो पेटत आहे। इथल्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। ग्रामपंचायत, गांधीनगर ग्रामपंचायत असू दे, भले वळवडे ग्रामपंचायत असू दे, कोणतेही ठोस कारवाई इथे करत नाही। पाणी मारणे व पुन्हा पाणी हे करून विझवणे हे तर कधी त्यांनी केलेलंच नाही। औषध फवारणी, कुत्री मरून पडतात, नागरिकांना इथला त्रास होतोय, श्वासोश्वास घ्यायला येत नाही। अशी परिस्थिती असताना ग्रामपंचायत अजिबात ह्याकडे लक्ष दिलेलं नसल्यामुळे आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत। आणि तसेच कधी नाही ते 2016 रोजी इथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला होता आमदार फंडातून। तोही फंड आज तो रस्ताही उकरण्यात आला आहे। म्हसोबा माळ झोपडपट्टी ही दलित वस्ती आहे। दलित वस्तीवर असा अन्याय का? ही लोक कुठल्या रस्त्यावर जाणार? त्यांना आता यायला जायला रस्ता नाही। जोपर्यंत ते रस्ता करून देत नाहीत तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन हे चालूच राहणार आहे। या आंदोलनात अनिल हेगडे, कल्पना बाबर, कमल हेगडे, चांदबी पिंजर, छबाताई कांबळे, सुवर्ण हेगडे, शिल्पा पाटील, कविता चौगुले, अफसाना बुटलर, धनश्री कांबळे आदींनी सहभाग घेतलाय।